आपण आतापर्यंत ज्ञानेश्वरीचे 165 प्रवचन पाहिली आहेत. आज आपण 166व्या प्रवचनाला जातो आहोत. आणि सध्या आपण गीतेमधला 14वा जो अध्याय आहे, गुणातीत योग, तो आपण बघतो आहोत. आणि त्या अध्यायामध्ये आपण मागच्या वेळेस 8व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज आपण 9वा श्लोक बघणार आहोत. हे जे 1 ते 8 जे श्लोक होते, या श्लोकामध्ये भगवंतांनी सत्व, रज आणि तमोगुण याच्यापासून कसं देह बनलेला असतो याचं आपल्याला वर्णन करून सांगितलं होतं. म्हणजे अर्जुनाला सांगितलं, म्हणजे आपल्याला सांगितलं. आणि माणसांचे स्वभाव भिन्न भिन्न का असतात, वेगवेगळ्या प्रकारची का असतात, एकच परमात्मा जर त्यांच्यामध्ये आहे तर माणसं वेगवेगळी का वागतात, वेगवेगळे स्वभाव का निर्माण होतात, आणि वेगवेगळे गुण आणि अवगुण त्यांच्यामध्ये का असतात, हा जो रहस्य भेद आहे तो परमेश्वर याच्यामध्ये करणार आहे. आणि तो भेद करत असताना चांगल्या मार्गाला कसं जायचं हे पण ते आपल्याला सांगणार आहे. तर मागच्या वेळेस भगवंतांनी तमोगुणाचं वर्णन केलं होतं आणि आता तिन्ही गुणांबद्दल ते काही सांगू इच्छितात. तर आपण 9वा आणि 10वा श्लोक एकत्र मी बघतो आणि त्याचं एकत्र माऊलींनी जे त्याचं हे केलेलं आहे निरूपण, ते आपण बघूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय, हे पार्थ, सत्वगुण हा सुखाच्या ठिकाणी, रजोगुण हा कर्माच्या ठिकाणी आणि तमोगुण हा ज्ञानाला जापून परमार्थाच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो. आणि 10व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून सत्वगुण उत्कर्षाला प्राप्त होतो. सत्वगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून रजोगुण उत्कर्षाला प्राप्त होतो. आणि सत्वगुण आणि रजोगुण यांचा पराभव करून तमोगुण उत्कर्षाला प्राप्त. म्हणजे भगवान श्रीकृष्ण इथे काय सांगताय की सत्वगुण जो आहे त्याच्या, ते जर गुण माणसामध्ये आला तर त्याला सुख प्राप्त होतात. रजोगुण हा सतत काहीतरी कर्म करत राहायला पाहिजे, कर्म प्रधान असतो. आणि तमोगुण जो आहे तो ज्ञानाला झाकून कोणाचं काहीच ऐकायचं नाही, काही देवाचं करायचं नाही, आणि प्रमाद म्हणजे गुन्हे करणे, कसली तमा न बाळगता चुकीची कृत्य करत राहणे, हा तमोगुण झाला. अशा 3 गुणांबद्दल ते सांगतात. आणि ते काय सांगतात पुढे, की रजोगुण आणि तमोगुणाला दाबून सत्वगुण उभा येतो, आणि रजोगुण जो आहे तो सत्वगुण आणि तमोगुणाला दाबतो आणि तो वर येतो. काही लोकांमध्ये तमोगुण सत्वगुण आणि रजोगुणाला दाबतो आणि तमोगुण वर येतो. म्हणून आपण बघतो की वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात. हे गुण कशामधून येतात, आत्मा एकच आहे सगळ्यांमध्ये, आत्मा ज्याला आपण परमात्मा तो एकच आहे. पण तो ज्यावेळी आईच्या उदरामध्ये प्रवेश करतो जन्म घेण्याकरता, तर त्याचं जे शरीर असतं ते शरीर प्रकृतीपासून बनतं. आणि प्रकृतीमध्ये हे 3 गुण असतात, सत्व, रज आणि तमोगुण. मग जो गुण जास्त, प्रत्येकामध्ये 3 गुण असतात, पण जो गुण मोठ्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे आपण त्या माणसाला सत्वगुणी किंवा रजोगुणी किंवा तमोगुणी म्हणतो आपण. आलं लक्षात. पण 3 गुण कमी जास्त प्रमाणामध्ये माणसामध्ये असतात. आता याचं निरूपण करताना माऊली काय म्हणतात, आता कफवातांना मागे सारून पित्त देहात बळावले म्हणजे संपूर्ण शरीर दाबते, किंवा पावसाळा उन्हाळा यांना जिंकून थंडी वाजते, तेव्हा आकाश देखील थंड असतेच होते, हिवाळा सुरू होतो. किंवा स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा लोप होऊन जेव्हा गाढ झोपेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा काही क्षण चित्तवृत्तीत जडमूड होतात. इथे ते एक उदाहरण देत आहे, सत्व रजत तमोगुण शरीरामध्ये दिसत तर नाही आपल्याला, त्याची अनुभूती येत असते आपल्याला. मग दैनंदिन जीवनातलं ते काय उदाहरण सांगता, आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा माहिती आहे. तर आपण बघतो पावसाळा आणि उन्हाळा यांना संपून, पावसाळा आणि उन्हाळ्यांना संपून हिवाळा सुरू होतो. तर उन्हाळ्यात काय होतं, खूप गरम होत असतं. आपण पावसाळ्यामध्ये इतका पाऊस पडतो, सगळीकडे चिकचिक झालेलं असतं. पण ज्यावेळी हिवाळा सुरू होतो, आल्हाददायक वातावरण असतं आणि आकाशही थंड भरून राहिलेलं असतं. हे 2 सीझन जातात आणि हिवाळ्याचा सीझन एक आपण म्हणतो हिवाळा आता आला. तसंच इतर ऋतूंमध्ये तसं हे गुणांचं पण आपल्या शरीरामध्ये आहे. तसं अजून एक उदाहरण ते काय देतात, की आपल्याला माहित आहे की आपण 3 अवस्थांमध्ये राहत असतो. काय 3 अवस्था, आपण जागृत अवस्थेमध्ये असतो,
मी बोलतो आणि तुम्ही ऐकता, ही जागृत अवस्था आहे. आणि दुसरी काय असते की आपण रात्री गाढ झोपतो. तिसरी अवस्था आहे की आपण स्वप्न अवस्थेमध्ये झोपेमध्ये असतो. पण ज्यावेळी स्वप्न अवस्था पण नाहीये, जागृत अवस्था पण, त्यावेळी माणूस गाढ झोपलेला असतो एकदम. ती एक वेगळी अवस्था असते किंवा तिघांपैकी काहीतरी अवस्थेमध्ये आपण नेहमी असतो. तसे तीन पैकी एका गुणामध्ये आपण नेहमी असतो. नवरा भडकला आणि म्हणाला बायकोला की आता एक श्रीमुखात ठेवून देतो, समजा तो तमोगुण आलाय त्याच्यामध्ये. आणि ऑफिसमधून येताना छान गजरा घेऊन आला, गजरा लाव आपण बाहेर जेवायला जाऊ, की समजायचं रजोगुण आलेला आहे. आणि साधं उदाहरण म्हणजे घरी आलाय आणि म्हणतो की माहेरचे लोक तुझे पैसे मागतायत का, ते अडचणीत आहेत का, आपल्याकडे जास्तीचे पैसे बँकेमध्ये, आपण त्यांना दिले पाहिजे ते, आणि आपण एकच आहोत, आपल्यात आणि त्यांच्यात कुठे फरक आहे, अडचणीला धावून जायला पाहिजे. मग समजायचं की त्याच्यामध्ये सत्वगुण आलाय. हे दैनंदिन व्यवहारातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तर कुठला तरी गुण माणसामध्ये त्यावेळी असतो आणि त्याला धरून तो बोलत किंवा कृती करत असतो, सांगण्याचा हेतू म्हणजे. आता पुढे माऊली काय म्हणतात की त्याप्रमाणे रजोगुण तमोगुण नाहीसे करून जेव्हा सत्वगुण आपली बुद्धी मिरवतो, त्यावेळी तो सत्वगुण जीवाकडून मी सुखी आहे ना असे म्हणतो. म्हणजे रजोगुण आणि तमोगुणाला त्यांनी दाबलं. मन जे आहे आपलं, या मनाने आणि बुद्धीने जर दोन्ही गुण दाबले आणि सत्वगुणाप्रमाणे तो वागायला लागला की सगळ्यांचं भलं होते, चांगलंच काम करेन, बुद्धीचा चांगलाच वापर करेन, की मग त्याला आनंद मिळाला. पण तो कोणाचं वाईट चिंतन करत नाही, सगळ्यांकरता शुभ 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 चालू असत. मग तो म्हणतो आत्म्याला मला आता आनंद मिळतो, मला किती छान वाटतंय. बघा, तुम्ही कुठलंही चांगलं काम करा, चांगलं काम जरी तुम्ही करा, जसं आता आपल्या आश्रमामध्ये आपण दान करावं सगळ्यांनी, कशा करता, मंदिराच्या कामाकरता असं आव्हान केलंय. तर ज्या कोणी दान दिला असेल त्याला त्यावेळी दान दिल्यानंतर मनामध्ये डोपामाइन मेंदूमधून रिलीज होतं आणि त्याला फार बरं वाटतं मग जरा. किंवा आपण कोणाला मदत केली, शेजाऱ्याला मदत केली, एखाद्याला कोणाला काही सांगितलं, कोणाला आपसुक म्हणजे करणं गरजेचं नाही, पण आपण चांगुल भाव म्हणून करतो, त्यावेळी आपल्यामध्ये सत्वगुण आला असं आपण समजायचं. आणि मग तो काय सत्वगुण मिळतो, मी सुखी आहे ना, मला आनंद मिळतो ना, असं तो करतो. तसंच सत्वगुण आणि रजोगुण हे नाहीसे होऊन जेव्हा तमोगुणाची वाढते तेव्हा आत्मा सहज प्रमादी होतो. पण सत्व आणि रजोगुण पण निघून गेला आणि तमोगुणी झालेला आहे, तर तो प्रमादी होतो. प्रमादी म्हणजे काय, कशाची तमा बाळगत नाही आणि सपशेल तो गुन्हे करायला, जे आवडणार नाही अशा गोष्टी करतो. म्हणजे हे असं कधी होतं, तीन चार मित्र आहे, एखाद्या गोष्टीतून बिनसलं, एखादी अपेक्षा ठेवली एका मित्राने, इतरांनी पूर्ण नाही केली, तो एकदम हाणामारीवर उतरतो. म्हणजे काय झालं, तमोगुण आला त्याच्यामध्ये. आलं लक्षात, आपण समजायचा तमोगुणी झालाय. त्याच पद्धतीने सत्वगुणास आणि तमोगुणास पाठीमागे सरून जेव्हा रजोगुण उठतो तेव्हा कर्माशिवाय दुसरे काहीच सुंदर नाही असे देहाचा जो देहराज तो आत्मा असे मानतो. आता रजोगुणाला कधी समजायचो, सत्वगुणालाही दाबले, तमोगुणालाही दाबले मनाने, आणि रजोगुण वर आलाय. मग तो काय म्हणतो, नाही मला काम केलं पाहिजे, मला पैसे कमवायला पाहिजे, मी ऑफिसमध्ये जायला पाहिजे, मी अमुक देऊळ बांधलं पाहिजे, मी अमुक केलं पाहिजे, मी तमुक, सतत कर्म प्रधान असतात ते माणसं. माझ्या ओळखीचे गृहस्थ आहे, त्यांच्या सौभाग्य मला सांगत, अहो काय म्हणे नुसते काम करत असतात, घरी असताना सुट्टीमध्ये तरी काहीतरी मिक्सर खोलतील, तो बिघडला का तो रिपेअर करतील, हे करतील ते करतील, स्वस्त असे काही बसत नाही म्हणे. म्हटलं होता नाही बसत तर काय करणार, म्हणजे ही लोक रजोगुणी असतात, सतत कामामध्ये व्यग्र. अलग लक्षात. तरी अर्जुना, आता सत्वादी गुणांचा विकास कसा होतो ते एकाग्रतेने आहे. आता सत्वगुण, आता माऊली म्हणतात आता आपण सत्वगुण घेऊ आणि त्याच्याबद्दल आहे, हे तुम्ही शांत चित्ताने नीट आहे. हे ऐकल्याने काय होईल माहितीये का, प्रत्येक गुण हा कसा वाढीस लागतो आणि काय केल्यामुळे तो नाहीसा होतो, असं दोन्ही गोष्टी माऊली सांगतायत आपल्याला निरूपणामध्ये. पहिल्यांदा भगवान कृष्ण श्लोक सांगताय आणि मग माऊली ते सांगतात. याच्याने काय होईल, सतत वाचन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये तसा बदल होईल. का ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय आणि मध्यम काय, तिन्ही आपल्याला भगवान कृष्ण सांगतायत, म्हणजेच माऊली सांगतायत. तर ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायचं, म्हणजे जीवन आनंदी. जीवन वाईट असह्य केव्हा होतं आपलं, की ज्यावेळी आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही. मनासारख्या गोष्टी का होत नाही,
आपली कर्म चुकतात आणि वाईट कर्मांची फळं भोगायला येतात. ती का भोगायला येतात? तर वाईट कर्म घडतं. वाईट कर्म का घडतं? तर चांगलं कर्म काय आपल्याला माहिती नसतं. मग ते कसं माहित होईल? तर ते आपल्याला सत्संगातून माहित होईल की चांगलं काय, वाईट काय आणि मध्यम काय, हे आपल्याला सत्संगातून. म्हणून सत्संग हा जरुरी असतो. आणि हा हा ज्ञानेश्वरीचा किंवा गीतेचा सत्संग कसा आहे की ती प्रत्यक्षामध्ये भगवंताचीच वाणी आहे. अलग लक्षात, म्हणून ते ऐकायला पाहिजे. आता 11व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, देहात आणि इंद्रियात ज्ञानस्वरूप प्रकाश उत्पन्न होतो तेव्हा सत्वगुणांचा विकास झालेला असे जाणावे. पुढच्या श्लोकात ते म्हणतात 12व्या, हे अर्जुन, शरीरात रजोगुण वाढला असा लोभ, प्रवृत्ती, अनेक कर्माची सुरुवात, अशांती आणि इच्छा ही चिन्हे उत्पन्न होतात. हे सत्वगुणामध्ये काय होतं की ज्ञानस्वरूप प्रकाश उत्पन्न होतो, चांगल्या गोष्टीची काळजी. रजोगुणामध्ये काय होतो, लोभ, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हा, अशा प्रवृत्ती खूप वाढतात. आणि अनेक कामांची माणूस सुरुवात करतो, हे पण करेल, ते पण करेल, ते पण करेल, हे पण करेल, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, अशांती आणि इच्छाही चिन्हे उत्पन्न होतात. हे पार्थ, कुरुनंदन, तमोगणाची वाढ झाली असता अप्रकाश, अपप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह उत्पन्न. तो तमोगुण वाढतो शरीरामध्ये, तर अप्रकाश म्हणजे चांगलं काही ऐकायचंच नाही, सगळं वाईट वाईट. अपप्रवृत्ती म्हणजे वाईट गोष्टी बघायच्या, वाईट गोष्टी ऐकायच्या, वाईट गोष्टी. प्रमाद म्हणजे चुकीचं काम करणे, गुन्हा करणे. आणि मोही उत्पन्न होतं. असं तिन्ही गुणांचं त्यांनी वर्णन केलं. पुढच्या श्लोकात ते काय म्हणतात, सत्वगुणांची वाढ होत असताना जर माणूस मेला तो तो ज्ञानी आणि शुद्ध अशा लोकात जन्म पावतो. म्हणजे एखाद्या माणसाने फार सत्वगुण पाळले आणि सत्वगुणाप्रमाणे आले, पण त्याचं काही कारणामुळे देह सुटला, जेवढं त्याचं आयुष्य आहे ते आयुष्य संपलं. आजारपणामुळे संपो, अपघातामुळे संपो, किंवा नॅचरल पद्धतीने संपो, मग तो कुठे पुनर्जन्म घेईल? तर तो पुनर्जन्म कुठे येईल म्हणतात ते, तो ज्ञानी आणि शुद्ध लोकांमध्ये जन्म घेईल. आणि रजोगुणाची वाढ होत असताना मरण पावल्यास कर्मासक्तीने युक्त अशा लोकी जन्म पावतो. रजोगुण असताना ज्या लोकांमध्ये सतत काहीतरी कर्म करायचं आहे, म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याच्या घरात, एखाद्या शिक्षकाच्या घरात, एखाद्या क्षत्रियाच्या घरात, की जिथे सतत काही ना काही कर्म करायला लागते, कर्म प्रवृत्ती प्रधान आहे, अशा घरात तो जन्म घेईल. त्याचप्रमाणे तमोगुणाची वृद्धी असताना मरण पावल्यास ज्ञानहीन योनीत जन्मतो. म्हणजे तमोगुण जर वाढला असेल, हे पापकर्म खूप केलेले असेल, त्या दरम्यान जर तो गेला तर तो ज्ञानहीन म्हणजे पशु पक्षी प्राणी यांच्या योनीमध्ये तो जन्माला येईल. ते तुम्हाला याच्यामधून काय ज्ञान प्राप्त झाला आहात की कोणता गुण कसा वाढवायला पाहिजे आणि कोणता गुण देहात असताना देह जर सुटलं तर आपण कुठे जाऊ. तर तमोगुणाची गंमत सांगायची म्हणजे माझ्या ओळखीचे गृहस्थ होते, वयस्कर होते, रजोगुणीच होते ते असं म्हणायला हरकत नाही, पण काही तमोगुणी प्रमाद त्यांच्या हातून घडले असतील तर मला माहिती नाही. ते बरेच वयस्कर होते आणि त्यांच्या कुटुंबियांकडे माझं जाणं येणं होतं या आजोबांच्या. तर त्यांच्या मुलांनी मला सांगितलं, अरे माझे वडील फार आजारी आहेत, तुम्ही आलाच आमच्या गावाला तर आपण त्यांना पाहायला जाऊया. मग आम्ही त्यांना पाहायला गेलो दवाखान्यात. तर मी म्हटलं, अरे हे तर देह सोडतील असं मला वाटतंय म्हटलं आता. हा, हे देह सोडून देतील म्हटलं, वय पण झालेलं आहे. हा, तर तुमच्या मनाची तयारी व्हावी म्हणून दवाखान्यात आलेले दिसत आहे म्हटलं, ते देह सोडते. मग त्या गृहस्थांनी काही दिवसांनी देह पण सोडलं. त्याच्यानंतर 2-4-5 महिन्यांनी मी यांच्या घरी गेलो परत. तर मग त्यांच्या इथे असं मी गादीवर बसलो होतो, हॉलमध्ये जी गादी असते ना, ड्रॉइंग रूम मध्ये सोफा गादी, ते असा बोक्या आला, तो माझ्या बाजूला येऊन बसून घेतला त्या बोक्याने. असा एकदम थेट मस्त बोक्या होता, अगदी टुणटुणीत, त्या हालायला तयार नाही, काही नाही. जणू का आमच्या गप्पा ऐकतोय. चहा पिणार असं तर चहा पण पिला असता त्याने आमच्या. मग मला आतूनच कळलं की हा बोक्या म्हणजे त्याचे वडीलच आलेले आहेत. पुन्हा मग मी म्हटलं, अरे याची काय हो म्हणे, आमच्यापासून जातच नाही म्हणे, आला आमच्याबरोबरच राहतो म्हणे काय. म्हटलं, तुम्ही जे चांगलं खाता ना ते याला शिळं पाक देऊ नका म्हटलं, यार हा जो बोक्या आहे म्हटलं, हा विशेष तुमच्या घरात म्हणजे आत्ताच अलीकडेच आलेला आहे. मग अशा त्या गमती जमती लाईफ मध्ये घडत असतात आपल्या. आता हे जे आपण 11 ते 15चे 4 श्लोक पाहिले, तर माऊलींनी काय केलं, याचं विवेचन एकत्र केलेलं आहे.
बरेच त्यांनी त्याच्यावरती श्लोक रचलेले आहेत. तर ते हे फार महत्वाचे श्लोक आहेत. तर हे जे साधारणपणे 50-60 एक श्लोक आहेत या तिन्ही गुणांवर आणि पुनर्जन्म कसा होतो याच्यावरती, तर ते आता आपण घेऊया. माऊली काय म्हणतात, रजोगुण आणि तमोगुण यांच्यापासून विजय मिळवल्यानंतर या देहात सत्वगुण वाढला असता जी लक्षणे निर्माण होतात ती अशी असतात. म्हणजे माणसाने प्रयत्नपूर्वक रजोगुण टाळला, तमोगुण पण टाळला आणि सत्वगुणच विकसित होईल असा प्रयत्न केला, तर त्याला कसं कळेल की तो सत्वगुणी झाला? तर माऊली म्हणतात त्याच्यामध्ये काही लक्षणं येतात, ते आपण लक्षात घ्या. काय लक्षणं येतात ते म्हणतात, वसंत ऋतूच्या काळात कमळाचा सुगंध केवळ कमळात न राहता जसं चौफेर दाखवतो त्याप्रमाणे त्यांचे ज्ञान आतल्या आत न राहता मावळल्यामुळे ते बाहेर उतास जाऊ लागते. हे माऊली काय म्हणतात, की हे जे सत्वगुणी लोक असतात हे सतत देवाचं वाचतील, चांगलं कर्म करतील, दान धर्म पुण्य करतील, कोणाला दुखवणार नाही आणि परमेश्वराचं ज्ञान मिळवत राहतात. ते लोक कधीच कोणाला दुखवत नाही, सतत चांगलं कर्म करतात ते. हं? मग अशामुळे काय होतं की यांच्या हृदयामध्ये तो प्रकाश पसरला. अशा लोकांकडे आपण गेलो आपल्याला वाटतं अरे यांच्याकडे गेल्यावर किती छान वाटतं, यांच्याकडे बसल्यावर प्रसन्नता वाटते, यांच्याशी बोललं तरी छान वाटतं. किंवा ते घरी आपल्या राहायला आले तर आपण म्हणतो अहो अजून एक दिवस राहा ना तुम्ही, काय घाई आहे तुम्हाला जायची. तर त्यांना जे ज्ञान आलेलं असतं त्यांच्यामध्ये जो सत्व असा आतमध्ये मावत तो उफळून बाहेर यायला लागतो. आणि त्यांच्यासाठी तो कसा व्हायतो, ते त्यांनी निसर्गातलं उदाहरण सांगितलं. तसं वसंत ऋतूमध्ये कमळ फुललं, त्या कमळाचा सुगंध कमळात राहतो, चौफेर पसरतो. तसं या लोकांचा सुगंध जो ज्ञानाचा चौफेर पसरतो असं माऊली सांगतात. अशी माणसं दिसतात आपल्याला. माझे एक नातेवाईक आहे, ते बौद्ध गौतम बुद्ध जे आहेत हा, त्यांचे गौतम बुद्धांची जी काही सूत्र आहेत हा, त्यातलं एक जे सूत्र आहे गौतम बुद्धांचं, तर त्या सूत्राचा जपानमध्ये फार विकास झाला. आणि त्या सूत्राच्या लोटस सूत्र म्हणतात त्याला, त्या सूत्राच्या अनुसार एक मंत्र जपानमध्ये तयार करण्यात आला. तर तो मंत्र जपानचे एक आध्यात्मिक गुरु ध्येय सोडला त्यांनी आता, तर त्यांनी त्याचा जगभर प्रसार केला त्या मंत्राचा, खूप प्रसार केला त्यांनी. आणि त्याच्यामध्ये पण काही असं ज्या इच्छा असतात त्या आपण धरायच्या मंत्राचा जप करा. त्याचे खूप फॉलोअर आहेत, मुंबईमध्ये पण खूप फॉलोअर. त्यांचं एक मंदिर एखाद्या साधक जरा वरच्या लेवलला गेले त्यांनी जर इच्छा प्रकट केली की त्याचं मंदिर त्यांच्या घरी यावं, तर ते मंदिर त्यांच्या घरी ते परवानगी घेऊन आणून लावतात. आणि त्या मंदिरामध्ये मग तो श्लोक आणि त्याचे संबंधी काही नियम, जसं आपल्याकडे मंदिरात देव असतो की तसं त्यांनी ते लावलेलं त्या मंदिरामध्ये ती वाक्य. ते मंदिराचं ज्यावेळी स्थापना होती त्यावेळी मी आणि माई आम्ही त्यांच्याकडे गेलो, तर तिथे त्या परंपरेमध्ये गुरु परंपरेमध्ये खूप उच्च दर्जाला पोहोचलेल्या एक हिंदी सिनेमातल्या हिरोईन आल्या होत्या, मला त्यांचं नाव विसरलो मी आता. त्या आई आजीच्याच रोल करतात जनरली, आणि त्यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग होतं ते. तर माझ्या असं लक्षात आलं, याला एक फार वर्ष झाली आहे की त्या ज्या महिला होत्या त्यांच्या चेहऱ्यावर इतकं काही विलक्षण तेज होतं, इतकं तेज होतं, असं जाणवत होतं की अरे यांचं तेज आहे ना हे जाणवतंय आपल्याला. किती ती प्रसन्नता आणि तेज हवा, यांच्याशी बोलत राहायला पाहिजे, यांना बोलतं करायला पाहिजे आपण, असं माझं मत झालं. म्हणजे विचारांचे आदान प्रदान. पण काय ते ओपनिंग झाल्यानंतर जेवण खाऊन प्रसाद असं सगळं होतं, फार बोलणं झालं नाही. पण ते सत्वगुण जो असतो तो असा आपल्याला दिसतो म्हणजे. आणि त्या सत्वगुणी लोकांच्या चेहऱ्यावर एक तेज पण असतं, तुमच्या लक्षात आलं का? त्यांचं वय लक्षात येत नाही साधारणपणे, त्यांचं तेज इतकं वाढतं चेहऱ्यावरती की त्यांचं वय दिसत नाही आपल्याला. पुढे माऊली काय म्हणतात की अजून काय गुण दिसतात सत्वगुणी लोकांमध्ये. आता हे असं ज्यावेळी तुम्ही सत्व रज तम गुणांचे गुण बघा, तर तुम्हाला मनुष्य ओळखायला येतील. ज्ञानेश्वरीचा दैनंदिन व्यवहारात उपयोग कसा घेईल. तुम्ही कोणाकडे गेला आणि समजा तुम्हाला एखाद्याकडून फ्लॅट विकत घ्यायचा आहे, एखादी वस्तू विकत घ्यायची, तुम्ही ऑब्झर्व करताय तिथे जाऊन त्या दुकानात. मग तुमच्या लक्षात येईल इतरांशी कसा वागतो, काय वागतो, सत्वगुणी रजोगुणी का तमोगुणी. मग तुम्हाला कळेल अरे यांच्याशी कसं व्यवहार करावं. काही नातेवाईक असतात, मित्र परिवार असतात, सोसायटी मधले लोक, असं इथे ज्ञानेश्वरी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वापरता येते. आलं लक्षात तुमच्या?
पुढे माऊली म्हणतात, सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक हा कष्टपूर्वक सेवा करतो आणि हातापायांना देखील अलौकिक दृष्टी प्राप्त होते. म्हणजे आता विवेक म्हणजे काय माहितीये का, बुद्धी जी असते की नाही, आपल्या इंद्रियांच्या वर मन आहे, मनाच्या वर बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे. बरोबर आहे की नाही? पण मग इंद्रिय फार बाहेर धावत असतात सतत, हे खाईल ते खाईल, हे करेल ते करेल, व्हॉट्सअप उघडे, काय अमुक धमुक तमुक चालूच असतं इंद्रियांचं. आणि इंद्रियांना लगाम कोण घालतो? मन. आणि मनाला लगाम कोण घालतं? बुद्धी. पण बुद्धीमध्ये दोन प्रकार असतात. काय असतात? एक असतं विवेकी बुद्धी असते आणि एक वाईट बुद्धी असते. ती जी विवेकी बुद्धी म्हणजे चांगलं काय करावं हे सांगणारी बुद्धी, तिला विवेक बुद्धी म्हणतात, की तिला विवेक म्हणतात. इथे काय माऊली म्हणतात, सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक हा कष्टपूर्वक सेवा करतो आणि हातापायांना देखील अलौकिक दृष्टी प्राप्त होते. म्हणजे ते काय म्हणतात, जो सत्वगुणाची कास धरतो त्या माणसात तुम्हाला असं दिसेल की त्याची जी इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रिय तुम्हाला माहिती आता कोणती ती. या 10 इंद्रियांमध्ये विवेक जागृत झालेला असतो आणि विवेक इतका जागृत झाला की ती इंद्रिय चुकीची कामच नाही करत काही. मग हातापायांना देखील त्याच्या दृष्टी प्राप्त होते. सत्वगुणी माणसाच्या हातापायांना देखील दृष्टी प्राप्त होते असं ते म्हणतात. राजहंस पक्षापुढे दूध आणि पाणी यांचे मिश्रण ठेवल्याचं त्वचेने दूध आणि पाणी वेगळे करतो. याप्रमाणे सदोष कर्म, सदोष निर्दोष कर्म, निर्दोष भोग यांचा विचार करण्याविषयी इंद्रियच परीक्षा होते. अरे अर्जुना, निग्रहच सेवक होऊन बसतो. तर फार छान उदाहरण दिले माऊली. काय म्हणता, राजहंस पक्षी जर तुम्ही पाहिला तर राजहंस पक्षाला जर तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून त्याच्या समोर ठेवलं तर तो चोच बुडवतो आणि त्यातलं फक्त दूधच पितो, पाणी पित नाही तो. म्हणजे त्याचं किती ग्रहण शक्ती असेल तुम्ही बघा. तसा सत्वगुणी माणसाच्या बाबतीमध्ये काय होतं की याला सदोष कर्म, ज्याच्यामध्ये दोष आहे, आणि सदोष भोग, जे भोग भोगायला आले आहेत आपल्याला ते भोग जर सदोष आहे तर असे भोग त्याला कळतात आणि मग तो निर्दोष भोग आणि निर्दोष कर्म करतो. आणि याचं परीक्षण त्याला करायची पण वेळ त्याची इंद्रियच त्याचं परीक्षण करून टाकतात. काय करतात, जसं उदाहरणार्थ दैनंदिन जीवनातलं उदाहरण घेऊ आपण, की डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि कोणाच्या तरी घरी गेलोय आपण आणि छान रसगुल्ले तिथे बनवलेले आहे. माहित आहे HbA1c वाढलेलं आहे, कळतंय आपल्याला, माहिती आहे, डॉक्टरांचा रिपोर्ट आहे, डॉक्टरने सांगितलं जास्तीत जास्त फिरा आणि गोड काहीच खाऊ नका. आता सत्वगुणी माणूस असेल तर त्याचं इंद्रिय म्हणजे जीवच, गोड मी तिकडे जाणारच नाही, बघणार पण नाही, इंद्रियच परीक्षा करून टाकतात. किंवा एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा नापास झालाय शाळेमध्ये, 10वीला नापास झालाय किंवा खूपच कमी गुण मिळाले आणि गेलो आपण त्याला भेटायला, कोणी त्याचे दोष काढतायत. सत्वगुणी माणूस काय म्हणेल, त्याची जीवाच म्हणेल नाही, याचे मी दोष बघणार नाही, मी या मुलाला जवळ घे, त्याला गोंजारे, त्याला सांगे की नाही बाबा तू परत परीक्षा दे. अपयश आलं ही परीक्षा म्हणजे जीवनाची परीक्षा नाही, ही परीक्षा परत दे, तुला यश मिळेल आणि तुला मार्ग मिळेल. ते इंद्रियच परीक्षक होतात आणि ते चांगले कर्म करतात आणि चांगले भोग घेतात असं माऊली इथे सांगतात. म्हणजे जो माणूस सतत चांगले कर्म करतो तो काय समजायचा आपण, सत्वगुणी समजायचा. त्याच्यामुळे सत्वगुण वाढला असं आपण समजायचं. म्हणजे आपल्याला अनेक मित्रमैत्रिणी जीवनाच्या अनेक टप्प्यावर भेटतात आणि त्या अनेक प्रकारच्या त्यांच्या सानिध्यात आपल्याला अनेक प्रकारचे गुण आणि दोष शिकत असतात. तेव्हा आपल्याला कसं ओळखायचं काय हा आणि काय नाही, किंवा आपल्या मित्रांचे, आपल्या मुलांचे मित्र आणि मैत्रिणी घरी येतात, आपण त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं आणि आपण गप्प बसून त्यांचं ऐकत राहिलो तर आपल्याला कळतं असं तू गुणी, रजोगुणी का तमोगुणी आहे. तुमच्या लक्षात आलं का? तसंच नवऱ्याचे मित्र जे घरी येतात किंवा बायकोच्या मैत्रिणीच्या घरी येतात, परस्पर जर एकामेकांनी ऑब्झर्व केलं तर कोण सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी आपल्याला कळू शकेल. आणि याच्यामध्ये माऊली पुढे काय तर निग्रहच सेवक म्हणून सेवा कर. निग्रह, निग्रह म्हणजे काय, ठामपणे नाही सांगणे एखाद्या गोष्टी. तर निग्रह ही मनाची अवस्था आहे. या अवस्था येणं फार अवघड असतं. मी तुम्हाला सांग, ही अवस्था म्हणजे काय, की आता मुहूर्त निर्माण झाल्या समोरचा आग्रह तर करतो रसगुल्ले खा, तर माझा निग्रह आहे की मी नाही खाणार. तर निग्रहच सेवक बनवून सेवा करतो अशा माणसाची. निग्रह स्वतः लगेच बोलतो, नाही नाही मी खाणार नाही, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, मी खाणार नाही.
किंवा माझ्या मुलाची परीक्षा चाललेली सध्या, आणि मैत्रिणी म्हणता अगं काय मंगळवारी पेपर आहे ना, शनिवार रविवार सुट्टीच आहे ना त्याला, चल 2 दिवस पिकनिकला जाऊन येऊ आपण. पण आईला माहिती असतं की त्याचे मला काही धडे घ्यायचे, त्याच्याकडे लक्ष द्यायचंय खाण्यापिण्या. तर तिचा निग्रह असतो की नाही नाही मी नाही येणार बरं का, मला आवडलं असतं तिकडे जायला, पण त्या पिकनिकला मी नाही येणार. हे निग्रह, निग्रह स्वतःहून उच्चारतो, स्वतःहून सांगतो. तर निग्रहच स्वतःहून सेवक बनतो अशा माणसाचं, तू सांगायला लागतो. म्हणजे निग्रह म्हणजे काय माहिती का, नाही सांगण्याची शक्ती. आता हे नाही सांगण्याची जी शक्ती आहे ना, ही यायला फार वेळ लागतो. ही गांधीजींमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ही शक्ती होती. ते सहजगत्या नाही सांगायचे. मी पण अशी बरीच लोक पाहिली की जे बऱ्याच वेळा सहजगत्या नम्रतेने आपल्याला नाही सांगतात, नाही बरं का आता मला येता येणार नाही, मला जमणार नाही. आलं लक्षात? ते वाहत नाही जात तुमच्या लक्षात आलं का? तर निग्रह करणे मनाचा, चांगल्या गोष्टी करता ही फार मोठी गोष्ट आहे. जसं सकाळी बेल लावली 5:30ची, गुरुदेव तर म्हणता ब्राह्ममुहूर्तावर ध्यान करा, उठायचं मन, पण निग्रह केलेला आहे की उठणारच मी. चूळ भरून चहा कॉफी काय गरम पाणी प्यायचं ते पिलं आणि मी बसणार लगेच ध्यानाला. मग मी 8 पर्यंत ध्यान आवरेल किंवा 7 पर्यंत ध्यान, मग मी घरातली काम करेन. पण दुसरं काय निग्रह नसेल तर काय, जाऊ द्या एक दिवस ध्यान नाही केलं तर काय होतं, उद्या बघू ना, भरपूर दिवस आहे अजून. त्याच्या विरुद्ध अवस्था आहे. पुढे काय म्हणतात मौली, जे ऐकू नये ते कानच वर्ज करतात, जे ऐकू नये ते कानच वर्ज करतात. म्हणजे कसं वर्ज करतात? आता एका सामाजिक संस्थेमध्ये जरा राजकारण झालं, प्रत्येक संस्थेत थोडंफार असत. तर माझ्या ओळखीतल्या एक महिला आहेत, त्या माईने मी त्यांचं ऑब्झर्व केलं, तर ते कामाला फार तत्पर नाही, हा, खूप कामाला तत्पर. तर त्यांना दुसऱ्या राजकारण करणाऱ्या महिला आल्या त्यांच्याकडे गाडीमध्ये जातात, अगं ते असं, तो हा म्हणाला, ती हे म्हणाली, तू असं कर, मग तुला त्यांनी काही सांगितलं का? गॉसिपिंग ज्याला आपण म्हणतो. ते म्हणे तुम्ही मला हे सांगूच नका काही म्हणे, आणि मला ऐकायचं कामाबद्दल आपण बोलूया. म्हणजे कानच वर्ज करतात जे ऐकू नये. काय सांगितलंय? कानच वर्ज करतात जे ऐकू नये. आपण करू शकतो बघा प्रॅक्टिस, तुम्ही करून पहा प्रॅक्टिस. नातेवाईकांमध्ये सोसायटीमध्ये तुम्ही लोकप्रिय होऊन जा. अरे बाबा हे कोणाच्या आध्या मध्यात पडत नाही, पण कामाला सगळीकडे तत्पर असतात मदतीला. आलं ना? हे ज्ञानेश्वरीचं हे महत्व आहे, की ती 700 वर्षापूर्वी लिहिली गेलेली आहे. त्यातला शब्द न शब्द देखील आज उपयोगी आहे, तुम्हाला सांगतो. जे पाहू नये ते डोळेच टाकून देतात, जे पाहायला नाही पाहिजे ते डोळे टाकून देतात. डोळ्यानंतर मी नाही बघणार आहे, मी बघणार नाही. हं? ज्याची वाच्यता करू नये ते वाचाच टाळते, जे बोलायलाच नाही पाहिजे ते वाचा स्वतःहून टाळते. आपण गेलोय कोणाकडे तरी आणि त्यांच्याबद्दलच्या वाईट घटना कळलेल्या आहेत, त्यांच्या समस्या कळलेल्या आहेत, आणि त्यांचे चांगले गुण आहे, आपण अजून कोणाकडे गेलो, त्यांना का रे उशीर झाला, अरे आम्ही त्यांच्याकडे, अरे मग तुला त्यांचं ते कळलं का? त्या माणूस काय करेल, त्यांचे वाईट गुण नाही सांगणार, त्यांचे दोष नाही सांगणार, त्याची वाचा काय करेल, ते बोलणार नाही, पण चांगलं काय ते सांगेल. तुमच्या लक्षात आलं काय? जसे ते गांधीजींचे 3 माकडं दाखवलेली असतात ना, अशुभ पाहू नये, अशुभ ऐकू नये आणि अशुभ बोलू नये. तर शास्त्रामधला नियम काय आहे, की जे सत्य आहे पण अप्रिय आहे ते बोलू नये. सत्य आहे पण अप्रिय आहे, दुसऱ्याला ऐकून दुःख होईल ते बोलू नये. हं? याला आई याच्यातून वगळलेली आणि गुरु पण वगळले. याचा अर्थ काय माहितीये का, की आईला मुलाला जरी सत्य आहे पण मुलाकरता ते अप्रिय असेल तरी तिला सांगायला लागतं. मग ती सांगते, अरे बाबा तू नाही उठला परीक्षेच्या काळात अभ्यासाला, तुझी उजळणी कशी होईल बाबा, तर तिला बोलायला लागतं. तर ती सांगते की गोड खाऊ नको, त्यांनी मिठाई आणून दिली तुझ्या बाबांना ऑफिसमध्ये मिळाले, पण तू परीक्षा चालू आहे खाऊ नको, सध्या रात्री झोप खूप येईल तुला. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण सर्वसाधारण जीवनामध्ये सत्य आहे पण अप्रिय ते बोलू नये, आणि असत्य आहे पण प्रिय आहे ते पण बोलू नये. असत्य आहे पण प्रिय आहे समज, ते पण बोलू नये, फसवणूक होते. पण सत्य आणि प्रिय आहे ते मात्र बोलावं. कळलं का तुम्हाला? सत्य आणि प्रिय ते बोलावं. पुढे काय गुण दिसतात या सत्वगुणी माणसामध्ये? प्रकाशापुढे जसा काळोख पळाव्यास लागतो,
त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येत नाही. आता जसं सूर्य उगवला की अंधार आपोआप नाहीसा होतं, बरोबर आहे की नाही? अंधार पूर्णपणे निघून जातो. तर माऊली काय म्हणतात, प्रकाशापुढे काळोख नाहीसा व्हायला, बरोबर आहे की नाही? तो प्रकाशाच्या पुढे पळतो. त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषयच येतात. असा जो सत्वगुणी माणूस असतो त्याच्या इंद्रियांसमोर निषिद्ध, जे शास्त्राला मान्य नाही असे विषयच येत नाही. तो त्या विषयावर बोलत नाही, ते विषय तो समोर आणत नाही, असा तो सत्वगुणी माणूस असतो. पुढे ते काय म्हणतात, पावसाळ्यात महानदीला भयंकर पूर येतो, त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते. आपण पावसाळ्यामध्ये पाहिलं तर नदीला दुथडी भरून पूर येतो, ते सगळीकडे पाणी पसरायला लागतं. तर त्याप्रमाणे हा जो माणूस असतो सत्वगुणी, त्याला सगळे शास्त्रातले जेवढे जेवढे विषय आहेत त्या सगळ्यांमध्ये ती रुची वाढते आणि सगळीकडे तो आपलं मन टाकतो आणि ते सगळं ग्रहण करायला लागतो. तो हाही ग्रंथ वाचेल, तोही ग्रंथ वाचेल, संगीतामधले म्हणजे सगळे रस आहे ते पण मी शिकून घेईल, पाककला मी शिकून घेईल, जे जे चांगले ते मला सारं शिकायचंय आणि माझं जीवन मला सार्थकी करायचंय. पुढे माऊली असं निरूपण करताना म्हणतात, पार्था पौर्णिमेच्या वेळी चंद्र प्रकाश आकाशात पसरतो, त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते. वासना भगवंताच्या ठिकाणी एकवटून राहते, व्यवहाराला ओहोटी लागते आणि मनाला विषयाचा तिटकारा आहे. आता हा जो सत्वगुणी माणूस आहे, याचे अजून काय गुण आहे, कोणती लक्षण आहे, ती माऊली सांगतात. ते म्हणतात की पौर्णिमेचा जर चंद्र आपण पाहिला आकाशामध्ये, आपल्याला काय सगळीकडे त्याचा प्रकाश पसरलेला दिसतो आपल्याला. तसं हा जो माणूस आहे सत्वगुणी, याला याच्या ज्या वृत्ती असतात ना, या ज्ञानामध्ये पसरतात. वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवणं, धर्मग्रंथ वाचणं, ते शिकणं, काय काय सांगितलं समजून घेणं, याच्यामध्ये त्याची रुची वाढते. दुसरं काय होतं की व्यवहारात त्याला फारसा इंटरेस्ट नाही राहत. खूप पैसे कमवावे, खूप खूप संपत्ती जमा करावी, याच्याकडून ओरडून घ्यावं, त्याच्याकडून ओरडून घ्यावे, हे सगळे विचार त्याच्या डोक्यातून निघून जातो. ठेवले अनंत तैसेची राहावे आहे, त्याच्यामुळे तो समाधानी राहायला. आणि मनाला विषयांचा तिटकारा येतो. म्हणजे काय होतं, आता एक गाडी, अजून दुसरी गाडी घेईन, तिसरी गाडी घेईन, ते कुठल्याही प्रकारचे विषय ज्याच्यामध्ये वेळ वाया जातो आणि जे सत्वगुणाच्या विरोधात आहे, अशा कुठल्याही विषयामध्ये तो रस घेत नाही. विषयांचा त्याला तिटकारा यायला लागतो. नाही तर दुसऱ्या लोकांचा आपण काय बघतो, ही गप्पा मार, तेही मार, हे कर, ते कर, सगळी मध्ये त्यांना हात टाकायचा असतो. ह्याला त्या ह्याच्यातून तो अलिप्त व्हायला लागतो आणि सगळं मन त्याचं भगवंताच्या चरणी जायला लागतं. आणि वासना ज्या असतात त्याच्या सगळ्यांना, त्या भगवंताच्या ठिकाणी एकवटून राहतात. तो म्हणतो काही माझ्या मनात वाईट विचार आला, तो काढतो, भगवंताला समोर आणतो. आता ते खरं आहे, जसं आपण जप करतो, ध्यान करतो आणि धर्मग्रंथांचं वाचन करतो, सत्संग करतो, तस तसं काय होतं, आत्मध्यान ज्ञानाचा प्रकाश वाढतो आणि दिवसेंदिवस वाईट गुण आपल्यातून निघून जायला लागतात. आणि आपल्याला पण जाणवतात की वाईट गुण निघून गेले, आपल्या हृदयामध्ये शांतता, समाधान भरून राहिलं लागतं. आणि वाढल्यामुळे काही जीवनाचा वेगळा आनंद आपल्याला निर्माण व्हायला लागतो. याप्रमाणे सत्वगुणाचा विकास होतो तेव्हा ही लक्षणे स्पष्टपणे असतात. आणि सत्वगुणाच्या अवस्थेत जर मरण आले तर काय होतं, म्हणजे ही लक्षणं स्पष्ट दिसतात. धनधान्याचे सुकाळचे दिवस आलेले असावे, त्याचप्रमाणे त्या धनाढ्य माणसाची वृत्ती उदार असो, त्याच्या ठिकाणी धैर्य आहे, तर मग या लोकी कीर्ती आणि परलोकात सुख त्यास काय प्राप्त हो. असा जो माणूस असतो त्याला सगळ्या प्रकारची सुख, धनधान्य सगळी देव द्यायची व्यवस्था करतो, त्याला प्रसिद्ध सगळं काही देव देतो, पण तो सत्वगुणी झालेला असतो. त्याचा संसार चालवणे परमेश्वराचं काम असतं. किंवा सुकाळ प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपली प्रिय व्यक्ती मरून गेलेली असावी आणि ज्याच्या भेटीची कधी शक्यता नसे, प्रिय माणूस स्वर्गातून परत यावे. मग याच्या बाबतीमध्ये काय होतं की सगळ्या शुभ गोष्टी या घडायला लागतात. पुढे ते म्हणतात, अरे अर्जुन, त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे काय? त्याप्रमाणे सत्व गुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो इतरत्र कुठे जाईल? जो पुरुष स्वतःच्या गुणाने श्रेष्ठ अशा शुद्ध सत्वाला बरोबर घेऊन प्रारब्ध कर्म संपल्यामुळे सुख दुःख भोगण्यास असमर्थ ठरलेले शरीररूपी जुने घर टाकून निघून जातो,
तो अचानक या शरीरातून निघून जातो. तो पुढे सत्वगुणाची मूर्ती होते. फार काय सांगावे, तो ज्ञानी लोकांच्या घरात जन्मास येतो. मग इथे माऊली काय सांगतात की असा जो सत्वगुण ज्यांनी धारण केलेले, त्याची कास सतत ठेवले, ते वाढावे म्हणून जो प्रयत्न करतो, अशा माणसाचं सुख आणि दुःख भोगून संपून झालेले या जन्मातले, त्याला अचानक मरण येतं. त्याला असं नाही होत की फार काळ बेडरिडन झालेला आहे आणि बेडवरती राहील. काही अपवादात गोष्टी असतात, त्या सोडून देऊ आपण, प्रत्येक गोष्ट थोडा आपण, पण तसं न होताना सहजगत्या मरण येतं. आणि तो पुढच्या जन्मामध्ये जे ज्ञानी लोक यांच्या घरामध्ये सगळे रीतिरिवाज पाळले जातात, संस्कार पाळले जातात, सद्गुणांची कास धरली जाते, दानधर्म आहे, सत्संग आहे, आणि श्रीमंत पण अशा घरात तो जन्माला येतो, असं मौलींनी स्पष्ट. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय झाला की सत्वगुणाचीच कास धरायला पाहिजे आपण. साधं सोपं उत्तर आहे की नाही याचं, की आपण सत्वगुण पाळले तरच आपण पुढे जाणार आहोत. ते स्पष्टपणे श्रीकृष्णांनी किंवा माऊलींनी आपल्याला सांगून टाकले. बऱ्याच वेळा माणसाला प्रश्न पडतात, करू म्हणजे मी करू तरी काय, बा अपयश आलेलं असतं, काहीतरी घटना घडलेल्या असतात, मनासारखं झालेलं नसतं. मग त्यावेळी मनाला धीर द्यावा आणि त्याला नाही, मी सत्वगुणाची कास धरेन आणि मी या मार्गावर चालत राहील. भगवंता तू काय ते पाहून घ्या. तू सांगितले ना गीतेमध्ये मला सत्वगुणी व्हायला पाहिजे, ते जे सत्वगुणी तसा मी होईल. हे तुझे जे 26 गुण आहेत, हा, ते सारे गुण मी आत्मसात, म्हणजे काय त्याचे 26 गुण जे आपण पूर्वी पाहिले नाही, त्याच्या पुढे येतील ते बघणे, की प्रेम, परोपकार, दया, शांती, तप, हे असे जे काही त्याचे गुण आहेत, धैर्य, ते गुण आपल्यामध्ये आणून आपण ते विकसित करायला पाहिजे. मग तो परमेश्वर आपली काळजी घेऊन टाकतो. बरं, आता माऊली याची काही उदाहरणं देतात आपल्याला पटात. ते काय म्हणतात, अरे अर्जुन मला सांग, की राजा डोंगरात गेला तरी पण तो राजेपणाच्या ऐश्वर्याला अपुरा असतो काय? येथे त्याच्यावर सर्व ऐश्वर असतेच. किंवा गावातील दिवा शेजारच्या गावी गेला तरी तो दिवाच असतो. त्याप्रमाणे सत्वगुणाची शुद्धी ज्ञानासह अधिकच वाढते, तेव्हा बुद्धी आत्मनात्म विचारावर तरंगू लागते. आता फार छान सांगितलं. माऊली काय म्हणतात, की जो सत्वगुणी माणूस आहे, तो त्याचा देह संपल्यानंतर चांगल्या लोकांकडे जातो, म्हणजे चांगल्या लोकांमध्ये जन्माला येतो. किंवा तो जिथे कुठे जाईल सत्वगुणी असताना, या देहात असताना, त्याची सगळी सोय केली जाते. जसं आपण पूर्व प्रवचनात ऐकलंय, की मार्गात आलं की आपल्याला सहज गोष्टी मिळतात, साधं पार्किंग देखील आपल्याला मिळून जातं. त्याचा अहंकार आपण ठेवू नये असं मी तुम्हाला सांगेन. पण माऊली इथे उदाहरण देतात. ते म्हणतात, बघ एखादा राजा असेल म्हणा, तो राजा डोंगरात जाऊन गेला तर त्याच्यावर त्याचं वैभव जातं, दास दासी सेवक चाकर असतातच ना, ते रावट्या घोडे बांधले जातात, सगळ्यांना त्याला सगळ्या सुविधा मिळतात. तर त्याला काही कमी पडतं का? तसा सत्वगुणी माणूस कुठेही गेला, त्याची सगळी व्यवस्था ही केली जाते, त्याच्या बाबतीमध्ये काही कमीपणा येत नाही. किंवा माऊली अजून एक साधं दैनंदिन जीवनातलं उदाहरण, फार किती सोपं उदाहरण आहे बघा. असं उदाहरण माऊलींना सुचू शकतं. माऊली काय म्हणतात, की तुमच्या घरामध्ये एक दिवा आहे, त्यात तेल टाकलंय, भात लावलं, तुम्ही पेटवलं, तो दिवा इथे प्रकाश देणारच आहे की नाही? तोच दिवा जर दुसऱ्या गावामध्ये तुम्ही घेऊन गेला ना कोणाच्या, तिथे पण तो प्रकाश देणारच आहे. तर त्याला प्रकाश देणं हेच माहिती आहे, तो काय तिकडे अंधार करेल का? तसा सत्वगुणी माणूस कुठे गेला त्याची सगळी व्यवस्था ही होऊन जाते. कारण की परमेश्वराला सत्वगुणी माणूसच जास्त प्रिय आहे. हे भगवंतानी काय सांगितलंय गीतेमध्ये, तमोगुणातून तुम्ही रजोगुणात या, रजोगुणातून सत्वगुणात या, आणि सत्वगुणातून पुढे कुठे जाते आता पुढे सांगितलंय. या तिन्ही गुणांच्या पलीकडे हा जो अध्याय आहे, त्या अध्यायाचं नाव काय, गुणातीत योग, गुणाच्याही पलीकडे. आता ते सांगतात, ते आपण पाहूया. ते काय म्हणतात, त्याप्रमाणे सत्वगुणाची शुद्धी ज्ञानासह अधिकच वाढ, तेव्हा बुद्धी आत्मनात्म विचारावर तरंगू लागते. म्हणजे काय होतं, की तुमचा सत्वगुण वाढतोय, तुमची बुद्धी त्याच्यामध्ये वाढते, तुमचं ज्ञानही त्याच्याप्रमाणे वाढतं. मग काय होतं, की आत्मा आणि अनात्मा, म्हणजे आत्मा सोडून दुसरं काय आहे ते अनात्मा, याच्या पलीकडे, म्हणजे आत्म्याच्या जवळ, त्याच्या पलीकडे काय अजून म्हणजे आत्मा, तिथपर्यंत ती बुद्धी वाढते आणि तिथे तो पोचायला लागतो. म्हणजे सत्वगुणाच्या पलीकडचा जो भाव आहे, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये समाधी अवस्था म्हणतो, देवाची अवस्था म्हणतो, त्या अवस्थेकडे तो जायला लागतो. मग काय सांगतात ते, नंतर महादादी सत्वांचा यथायोग्य विचार करून अखेरीस तो जीव विचारासकट आत्मस्वरूपात समरस होऊन जातो.
हे महातत्व जे आहे, 36 जे महातत्व आहे त्याच्याही पलीकडे जाऊन ते जे परमात्मा आहे, परमात्मा किंवा आत्मस्वरूपामध्ये तो जाऊन विलीन होतो असं तो गुणी माणूस. त्यामुळे याचा किंवा पुढे माऊली यांचे 36 सत्वा पलीकडचे 37वे तत्व आहे, अथवा सांख्य भावातील 24 सत्वांपलीकडचे 25वे आहे, किंवा गुणत्रय, ध्येयत्रय, अवस्थात्रय इत्यादी टिकलींच्या पलीकडचे चौथे आहे, तिथे तो जाऊन पोहोचतो. म्हणजे 36 गुण जे सांगितले ते आपण मागे पाहिलेले, म्हणजे मन, बुद्धी, अहंकार हे काही गुण, परत शरीरामधले 10 अवयव, असे 36 गुणांचा मागे आपण 6व्या अध्यायात अभ्यास केले, ते परत सांगत नाही. त्याच्या पलीकडे जे सर्व गुण आहे काय, परमात्म्याची प्राप्ती होणे, तिथे तो जाऊन पोहोचतो. किंवा जे सांख्य शास्त्र जे सांगितले ते वेगळ्या पद्धतीने बोलतात, त्यांचे 24 गुणांबद्दल बोलतात. त्याच्या पलीकडचं जे 25वे गुण आहे परमात्म्याची प्राप्ती होणे, त्या अवस्थेला तो जातो. किंवा गुण, गुणत्रय म्हणजे सगळे गुण माणसामध्ये येणे चांगले, किंवा देहाच्या पलीकडची अवस्था किंवा अवस्थेच्या पलीकडची अवस्था, अशा अवस्थेला तो जाऊन पोहोचतो सत्वगुणी माणूस. म्हणजे आपण सत्वगुणाची कास धरली पाहिजे इथे, असं सांगतो. याच्यामध्ये गंमत काय होते माहिती का तुम्हाला, दैनंदिन जीवन जगत असताना आपण ठरवलं की मी आता सत्वगुणी होणार, आणि तो तुम्ही प्रवचन ऐकलं, आज मी दिवसभर तसाच वागतोय किंवा वागते नाही, पण काहीतरी एखादी घटना घडते आणि एकदम मनाविरुद्ध होऊन जाते, मुलाचा रिझल्ट येतो चुकीचा, किंवा काय ऑफिसमधून येताना थोडस काहीतरी दुसऱ्या कारचा डॅश होतो, यांची चूक नसते, कार खसडून जातो, तो पैसे मागतो, असं काहीतरी होतं, माणूस एकदम डिस्टर्ब होतो. मग तो तर आता ऐकलं, माझी तर हिंमतच तुटली. तिथे धैर्य नावाचं गुण काम असतो. ठीक आहे, मागचा एखादा भोग भोगायचा राहिला असेल, तो भोगायला लागला असेल देवा, चला आपण कास धरू. कारण की तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे मागे पेरलेलं ते कधीतरी उगवणारच आहे. असं होईल का ते उगवणार नाही? चुकीचं पेरलं असं ते उगवेलच, ते भोगायलाच लागणार आहे. ते भोगून संपून टाकलेलं बरं. पण तुम्ही आता चांगलं पेरतच गेला, ते एक दिवशी जे खराब उगवायचं ते संपून जाईल, सदैव चांगलंच येईल की नाही. साधी गोष्ट आहे की नाही. अगदी भांड आहे, त्याच्यामध्ये खराब पाणी आहे, भांड्याला हात लावायला अलाउड नाही, आणि भांड्यातलं पाणी बदलायचं तर काय करायला लागेल, शुद्ध पाणी सतत ओतायला लागेल, की जेणेकरून घाण पाणी निघून जाईल. इतक्या वेळ ओताल की आतमध्ये पूर्ण शुद्ध पाणी राहील. बरोबर आहे की नाही? तसं या गुणांचा जो अभ्यास करत राहणे, करत राहणे, करत राहणे, असं केल्यामुळे ते गुण वाढतात आणि आपण मग त्या अवस्थेला जातो. पुढे माऊली काय म्हणतात, असे जे सर्व स्वरूप सर्वांपेक्षा उत्तम उपमा रहित असलेल्या ब्रह्मतत्वाचा ज्या साक्षात्कार झालाय, त्या साक्षात्कारी पुरुषांच्या कुळात त्याला सत्वगुणांचा जन्म पाहिजे. सगळ्यांपेक्षा उत्तम, सगळ्यांपेक्षा उच्च अवस्थाची, ज्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली, असे जे साक्षात्कारी पुरुष ज्या घरात जन्माला आले, त्यांच्या पोटी हा सत्वगुण घेऊन जन्माला येतो. का? ते त्याच्याकडून साधना करून घेतली जाईल, त्याला सारे सुख मिळते. किती पक्का नियम सांगितलाय बघा. म्हणजे जीवनाचं जे सार आहे ते इथे गीतेमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की सत्वगुणांची कास धरा, पुढच्या जन्माची काळजी करू नका, तुम्हाला हे मिळणारच आहे. तुम्ही गंगेत जाऊन डुबकी माराल त्रिवेणी संगमात, योग्य मी म्हणेन, वेळ असेल तर नक्की जा. गंगेमध्ये शुद्धता होते का? होते, पण तुमचा श्रद्धा आणि विश्वास किती त्याच्यावर ते अवलंबून असतं. खरं गुपित काय, श्रद्धा पाहिजे तुमची. जाता हा सगळे जाता म्हणून मी जाईल हा भाव नको, अशी पराकोटीची श्रद्धा पाहिजे. तो एक वेगळा विषय बोलायचा. पण तुम्ही जर दैनंदिन जीवनामध्ये सत्वगुणच ठेवले, तर मग काय, तुम्हाला परमेश्वराला प्रार्थना करायची काय गरज राहील? तो देणारच आहे ना तुम्हाला, त्याने सांगूनच टाकलेलं आहे ते गीतेमध्ये, मी देणारच आहे. मग प्रार्थनेची गरज काय? भीती कधी वाटते मनाला? चुकीचं कर्म केलं असेल तर भीती वाटते. मी तिच्या घरी गेले होते, तिच्या घरून आले, तिच्याबद्दल वाईट मी तिला सांगितलं, ती माझ्या घरी आली असताना, आता उद्या तर हळदी कुंकाला सगळ्या भेटणार आहे, अरे हिला सांगून टाकलं तर काय? मनात भीती. हळदी कुंकूला जाताना भीती, किती मेकअप केला असेल तरी घाम फुटतो. तिच्याबद्दल मी वाईट सांगितलं, ती बोलली तर काय आता? पण तुम्ही तिचे चांगलेच गुण सांगितले, खराब गुण मला माहिती नाही बरं का, किंवा मौन पाळ, तर तुम्हाला काही चिंता राहील का? मग जे पेरतो तेच उगवत असतंय, तुम्ही लक्षात घ्या. जर पेरलं चांगलं आहे, चांगलेच गुणांची कास धरली, तर जीवनामध्ये भय निर्माण होईल का? नाही होणार. भयच नाही आलं तर चिंता निर्माण होईल की नाही?
चिंताच निर्माण नाही झाली तर डायबिटीज, बीपी, प्रेशर, हार्ट अटॅक आणि ते सगळे त्याच्यावर येणारे गुण येतील का? येणार नाही. शांत झोप लागेल की नाही? नक्कीच लागेल. पण खरा मुद्दा काय माहिती, असं होत का नाही? तर मनुष्य साधारणपणे आळशी आहे स्वभाव. तो ठीक आहे, ऐकलं ना, पुढच्या वेळेस बघू. काही दिवस करतो ते, आळशी होतो, परत करतो, परत आळशी होतो. तर हे जे, कालच मी एका मानसशास्त्रज्ञांचं स्पीच वाचत होतो. ते दोन मोठे मानसशास्त्रज्ञ एकामेकाचे इंटरव्ह्यू घेऊन जीवनातल्या सवयी याबद्दल उहापोह करत होते. तर ते म्हणे होतं काय म्हणे की लोक प्रॅक्टिस नाही करत विवेकाची. विवेकाची रोज प्रॅक्टिस करायला लागते म्हणे. चांगले विचार, चांगले बुद्धीची रोज म्हणजे रोज काहीतरी तुम्ही करायला पाहिजे. चांगलं वाचायला पाहिजे, ते अचानक आणलं की नाही बघायला पाहिजे, हा सततचा याचा अर्थ आराम शरीराला जरूर जाणे, तिथे पण चांगलंच करा. अलग लक्ष आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहिल्या, एन्जॉयमेंट करायलाच पाहिजे लाईफ, सुख आराम घ्यायला पाहिजे, पण त्याच्यातही सात्विकता तुम्ही ठेवायला पाहिजे. आता पुढे माऊलींनी काय केलंय, तमोगुण आणि सत्वगुण, ते म्हणतात जेव्हा ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात, म्हणजे आपण त्यांना दाबतो, आणि रजोगुण ज्यावेळी वृद्धी पावतो, त्यावेळी रजोगुणाचा काय पसार आहे, रजोगुणी माणसाचे काय स्वभाव वैशिष्ट्य, हे ते आपल्याला पुढे सांगणार. रजोगुण संपल्यावर ते काय सांगणार आहे आपल्याला, तमोगुणाबद्दल सांगणार. आता इथे मी माझ्या शब्दांना विराम देतो जरा, आणि तुमचे काही प्रश्नोत्तर असतील, काय अनुभव असतील तर ते आपण ऐकूया. म्हणजे एकतर्फी प्रवचन नाही होणार, ते दोन्ही तर्फी व्हायला पाहिजे. तर आपण आलात, आणि हा फार छान विषय, मला पण असं वाटत होतं की या विषयावर कधी बोलता येईल, माझी पण उजळणी होईल. आणि उजळणी झाली म्हणजे त्या गोष्टी आपल्या मनामध्ये बसतात ना. आपण शाळेमध्ये असंच करतो, अभ्यास करतो की नाही, चिंतन करतो, मनन करतो, मग लिहिता येतं की नाही आपल्याला. तर मला आनंद झाला याच्यावरती बोलायला. आणि माऊलींचे, श्रीकृष्णाचे आणि तुमचे सगळ्यांचे खास आभार मानले पाहिजे की तुम्ही मागे लागतात आणि हे आपल्याकडून करून घेतात, म्हणून चांगलं चांगलं वाचायला मिळतं आणि बोलायला मिळतं. तर तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो, तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानतो, आणि तुमच्या साऱ्यांमध्ये सत्वगुणांचा विकास हो आणि परमेश्वराची तुम्हाला प्राप्ती हो, या तुम्हाला शुभेच्छा देतो. जय श्रीराम. जय श्रीराम.